नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मन धागा धागा जोड दे नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मजेदार ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे. तर मित्रांनो, इकडे ही आनंदीने संगमनेरमध्ये जे निराधार काही वेड्या व्यक्ती असतात त्यांच्यासाठी एक असं आश्रम ओपन केलेलं असतं. ह्या आश्रमामध्ये 2-3 मुली आणि एक विशाल नावाचा व्यक्तीसुद्धा असतो. आणि आपली आनंदी म्हणजे कल्याणी ही नाव आपलं चेंज करून ह्या आश्रमामध्ये ही आनंदी स्वतः तो आश्रम चालवत असते. त्याच वेळेस आता आनंदी खूप काही डॅशिंग बनलेली असते, कारण जी भोळी आनंदी असते ती आनंदी आता अगदी डॅशिंग बनून या मालिकेमध्ये आश्रम चालवताना आपल्याला दिसून येणार असते. इकडे ज्यावेळेस सार्थक व अण्णा दोघेही संगमनेरमध्ये आपल्या फराळाची जी ऑर्डर पोच करण्यासाठी आलेले असतात, त्याच वेळेस मित्रांनो ह्या सुखदाने या सार्थकला ह्या आश्रमामध्ये जाण्यासाठी सुद्धा सांगितलेले असते. आणि जेव्हा अण्णा व सार्थक ही फराळाची ऑर्डर या देशमुख काकांना देण्यासाठी येतात, तेव्हा सुद्धा मित्रांनो या काकांनी सुद्धा या सार्थक आणि अण्णांना ह्या आश्रमाला भेट देण्यासाठी सुद्धा सांगितलेलं असतं. आणि ह्याच आश्रमामध्ये ही आपली आनंदी असते. परंतु मित्रांनो, सार्थकला काही माहीत नसतं की आपल्या आनंदीच हा आश्रम चालवते म्हणून. परंतु ज्यावेळेस आता सार्थक व अण्णा दोघेही या फराळाची डिलिव्हरी पोच करण्यासाठी जातात, त्यावेळेस आता गाडीमध्ये अण्णा या सार्थकचे खूप काही आभार मानत असतात. दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थक व अण्णा जेव्हा एकमेकांशी गाडीमध्ये बोलत असतात, तेव्हा मात्र सार्थकच्या समोर एक सायकलवाला व्यक्ती आलेला असतो. आणि त्या सायकलवाल्या व्यक्तीचे काही सार्थकच्या गाडीकडे लक्षच नसते. तेव्हा मात्र मित्रांनो हा सायकलवाला रोडवरतीच खाली पडतो. तेव्हा सार्थक हा आपल्या गाडीचे अचानक ब्रेक दाबतो, परंतु सार्थकला वाटतं की आनंदीच गाडीसमोर आली आहे. सार्थकला आणि अण्णांना सुद्धा आनंदीच गाडीसमोर आल्याचा खूप मोठा भास होत असतो. त्यानंतर सार्थक आता गाडीच्या खाली उतरतो आणि ह्या व्यक्तीची सायकल उभी करून देतो आणि बोलतो की अहो काका, तुम्ही फोनवर कसे बोलत होता? तुमचं लक्ष नाही का समोरून गाडी आली आहे? कशाला फोनवर बोलत असता? असे पण आता सार्थक या व्यक्तीला बोलतो. तेव्हा तो व्यक्ती बोलतो की सॉरी. त्यानंतर आता सार्थक व अण्णा दोघेही संगमनेरमधून जात असतात. इकडे तर बिचारी आनंदी आपली या संगमनेरमध्येच तो आश्रम चालवत असते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सार्थक जेव्हा घरी येतो तेव्हा ही सुखदा सार्थकची खूप वाट बघत असते. आणि ह्याच सार्थकची वाट बघितल्यामुळे आता ह्या सुखदाला केव्हा आहे त्या खुर्चीवर बसल्या जागी झोप लागून जाते हे सुद्धा समजत नसते. सार्थक घरात येतो तर सुखदा खुर्चीवरतीच बसल्या बसल्या झोपी गेलेली असते. त्यानंतर सार्थक या सुखदाला उठवतो आणि बोलतो की अगं सुखदा, तू इथे का झोपली? तर सुखदा बोलते की अरे खूप वेळ झाला, मी तुझी वाट बघत होते, कधी मला झोप लागली ते कळले सुद्धा नाही असे पण ही सुखदा या सार्थकला सांगते. त्यानंतर आता सुखदा व सार्थक दोघे रूममध्ये जातात. दुसरीकडे असं बघायला मिळतं की अक्कू पण तिथे असते. तेव्हा आता सार्थक या सुखदाचा हात धरून तिला हळूहळू घेऊन जात असतो, कारण सुखदाच्या पायाला सूज आलेली असते. तेवढ्यामध्ये सुखदा व सार्थक दोघेही बेडवरती पडतात. तेव्हा मात्र अक्कू ही तिथे येते आणि अक्कू बोलते की मी काही बघितलं नाही. तेव्हा सार्थक बोलतो की नाही गं अक्कू, तसं काही नाही, सुखदानेच मला तिकडे बेडवरती लोटून दिलं. इकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता हा सार्थक या देवीच्या मंदिरामध्ये जातो आणि हात जोडून देवीचे दर्शन घेत असतो. आणि त्याच वेळेस मित्रांनो सार्थकला पुन्हा ह्या मंदिरामध्ये सुद्धा आनंदी दिसते. आणि खरोखर मित्रांनो आता ही आनंदी या विशालला घेऊन या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेली असते. आणि त्याच वेळेस सार्थक हात जोडून आता या देवीसमोर जेव्हा आपल्या मनातील इच्छा बोलत असतो, त्याच वेळेस मित्रांनो आता ही आनंदी सुद्धा सार्थकच्या जवळ येऊन उभी राहिलेली असते. आणि तेवढ्या सार्थकचं लक्ष आनंदीकडे जातं. आता सार्थकला जवळ आपली आनंदी बघून तर खूप आनंद होतो. सार्थक लगेच बोलतो की आनंदी, तुम्ही इतक्या दिवस कुठे होता? आता सार्थकच्या कानावर ह्या आनंदीचा आवाज ऐकताच आनंदी लगेच आपल्या डोळ्याला गॉगल आणि तोंडाला थोडासा रुमाल लावते. परंतु सार्थक हा बोलतो की नाही आनंदी, तुम्ही किती माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला तरी पण तुम्ही माझ्यापासून लपणार नाही आहेत, कारण माझं खरं प्रेम आहे, तुम्ही आनंदीच आहात, तुम्ही प्लीज खोटं बोलू नका असे पण सार्थक या आनंदीला बोलतो. तेव्हा मात्र मित्रांनो आनंदी लगेच सार्थकला घट्ट मिठी मारते. तर आता सार्थक बोलतो की का तुम्ही मला सोडून का गेल्या होत्या? तर आता मित्रांनो सर्व काही सत्य जे काही सुदाने या आनंदीच्या डिवोर्स पेपरवरती सह्या घेतलेल्या असतात, हे सर्व सत्य आता सार्थकला ही आनंदी सांगते. तेव्हा तर सार्थकला आपल्या आईचा खूप राग येतो. सार्थकला वाटतं की खरोखर इतक्या दिवसांपासून माझी आनंदी जी माझ्यापासून लांब गेली ती फक्त माझ्या आईमुळेच गेली. आणि माझ्या आईने जर या
आनंदीकडून डिवोर्स पेपरवरती सह्या घेतल्या नसत्या तर आज माझ्यावर अशी त्रास सहन करायची वेळ आलीच नसती, असे पण सार्थक आपल्या मनाशी बोलतो. त्यानंतर सार्थक या आनंदीला विचारतो की तुम्ही इतके दिवस कुठे होता. आता मित्रांनो, ही आनंदी संगमनेरमध्ये जो काही आश्रम असतो त्या आश्रमाचे नाव या सार्थकला सांगते आणि बोलते की सार्थक सर, मी तो आश्रम चालवते. खूप चांगले चांगले लोक तिथे बरे होतात, व्यवस्थित होतात, अगदी छानपैकी तिथेच त्यांचं घर समजून तिथेच अगदी आनंदामध्ये जगतात, असे पण ही आनंदी आता सार्थकला सांगते. आता मित्रांनो, ह्या आनंदीच्या एवढ्या मोठ्या चांगल्या कामगिरीमुळे सार्थकला सुद्धा आनंदीचा खूप अभिमान वाटत असतो. त्यानंतर मित्रांनो, सार्थक हा बोलतो की एकदा तुम्ही घरी चला, आपण आईशी बोलू आणि त्याच्यानंतर ठरवू की काय करायचं ते. आता ही आनंदी बोलते की नाही, परंतु सर, माझे आश्रमामध्ये माझ्या ज्या स्टाफमधील मुली आहेत त्या माझी वाट बघतील. तर आता सार्थक बोलतो की नाही प्लीज आनंदी, तुम्हाला माझी एवढी रिक्वेस्ट ऐकावंच लागेल. त्यानंतर आनंदी ठीक आहे असे बोलते. आता मित्रांनो, आनंदी तर चांगली डॅशिंग बनलेली असते. आनंदीचा पूर्णपणे लुक चेंज झालेला असतो. सार्थक व आनंदी दोघेही इकडे घरी येतात. आता घरी आल्यानंतर ह्या आनंदीच्या डोळ्याला गॉगल आणि आनंदी आता डॅशिंग थोडीशी बघून ह्या सुधाला तर खूप मोठा धक्का बसतो. सुधा लगेच सार्थकला बोलते की अरे, ही तुला कुठे भेटली. तर आता आईला हा सार्थक बोलतो की तू मला ते बाकी काही सांगू नको, तू माझ्या आनंदीच्या डिवोर्स पेपरवरती सह्या का घेतल्या होत्या आणि मला व आनंदीला लांब का केलं होतं याचं मला उत्तर दे, असे पण आता सार्थक या सुधाला बोलतो. त्याच वेळेस वृंदा व शलाकासुद्धा या सार्थकच्या आवाजाने तिथे येतात. त्याच वेळेस मित्रांनो, आता ह्या सुधाला एवढं सार्थक जेव्हा बोलत असतो तेव्हा सुधाला तर खूप राग येतो, परंतु सुधा ही खाली बघू लागते. कारण सुधाला माहीत असतं की आता आपल्यापुढे फक्त माफी मागण्याशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाही आहे. कारण आनंदीकडून जे काही सत्य सार्थकला समजलं ते तर सर्व खरं आहे, त्यामुळे आता आपल्याला माफी मागल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही आहे, असे पण सुद्धा आपल्या मनाशी बोलते. आणि सुधा लगेच या आनंदीसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज आनंदी, मला माफ कर. तेव्हा आनंदी या सुधाकडे बघत राहते. सार्थक बोलतो की काय माफ कर म्हणाली, तुला एक शब्द बोलून जमतं का असं माफ कर. अगं 6 वर्ष, 6 दिवस नाही, 6 तास नाही, 6 वर्ष आम्ही दोघं एकमेकांपासून लांब राहिलो. आमच्या दोघांना किती त्रास झाला असेल याची तुला जाणीव आहे का. अगं, मी किती दिवस आनंदीची आठवण काढतोय, तरीसुद्धा तुझ्या तोंडातून एक शब्दसुद्धा निघाला नाही की मी आनंदीच्या डिवोर्स पेपरवरती सह्या घेतल्या आणि आनंदीला काढून दिलं. आई, तू का वागली गं अशी. अगं, स्वतःच्या मुलाशी स्वतःची आई कधी अशी वागते का. तू का स्वतःच्या मुलाचं प्रेम बाजूला केलं, असे सार्थक खूप काही ह्या सुधाला प्रश्न विचारत असतो. खूप काही प्रश्नाचा भडीमार या सुधासमोर करत असतो. आता ही सुधा फक्त सार्थकसमोर आणि आनंदीसमोर हात जोडून उभी असते आणि खाली मान घालून उभी असते. कारण आता सुधाला बोलण्यासारखा एकही शब्द शिल्लक राहिलेला नसतो. कारण आता ह्या सुधासमोर या आनंदीचं सर्व सत्य आल्यामुळे या सुधाची बोलती आनंदीने पूर्णपणे बंद करून टाकलेली असते. जवळ आता वृंदा आणि शलाकासुद्धा असतात. आता यांना तर हे सर्व प्रकार बघून काय करावं आणि काय नाही हे कळत नाही. आणि आता खरोखर ही वृंदा तर बोलते की अगं बाई, ही आनंदी तर चांगली डॅशिंग बनून आलेली आहे. ही वृंदा आता खूप रडू लागते. त्याच वेळेस आता सार्थक खूप रागारागानेच वृंदाकडे बघत राहतो. आता ही शलाकासुद्धा खाली मान घालते. तर मित्रांनो, आता ही 6 वर्षातून जी आनंदी पुन्हा आली आहे, या आनंदीमुळे सुद्धा वृंदा आणि शलाका यांना आता कसा सासुरवाद सहन करावा लागणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.